अजिबातही डाळ तांदूळ भिजत घालण्याचं टेन्शन नाही किंवा मिश्रण फर्मेंट करण्याची झंझट नाही. जेव्हा इडली खावीशी वाटेल तेव्हा अगदी 5 मिनिटात झटपट छान मऊ जाळीदार लुसलुशीत अशी इडली तयार होईल. आज आपण तांदळाच्या पिठापासून इडली तयार करणार आहोत. चला तर मग लगेचच रेसिपीला आपण सुरुवात करूया. सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला 1 वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. हे रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत आपण इथे. गिरणीवरून त्याचं छान पीठ करून आणलेलं आहे. तर तुम्ही विकतच्या तांदळाच्या पिठापासून सुद्धा ही इडली करू शकता. पण जो तांदूळ चिकट होत असेल तो तांदूळ तुम्ही वापरायचा नाही. आता या सारख्याच वाटीने आपल्याला इथे अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे. तुमच्याकडे जाड रवा असला तरीही तो चालेल. तर इथे आपण हा बारीक रवा वापरलेला आहे. माझ्याकडे बारीक होता म्हणून मी बारीक वापरलेला आहे. तर हा रवासुद्धा आपल्याला या तांदळाच्या पिठासोबतच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा आहे. आता आपल्याला या सारख्याच वाटीने बघा इथे ताक घ्यायचं आहे. तर तुम्ही दह्याचाही वापर करू शकता, पण इथे ताक बघा हलकंसं आंबट घेतलेलं आहे. तर 1 वाटी सपाट अशी भरून आपल्याला ताकाची घ्यायची आहे. आता ताकसुद्धा आपण मिक्सरच्या भांड्यामध्येच घालून घेतलेलं आहे. आता आपल्याला लागणार आहे पाणी. तर 1 वाटी आपण इथे सुरुवातीला पाण्याची भरून घेतलेली आहे. तर त्यातलं आपण एकदमच न घालता असं 2दा पाणी यामध्ये घालून घेणार आहोत. कारण मिक्सरच्या भांड्यामधून पीठ किंवा पाणी बाहेर यायला नको. तर त्यासाठी बघा आता हे चमच्याने सुरुवातीला एकत्र करून घेते आणि एकदा हे फिरवून घेऊ आपण आणि नंतर यामध्ये मग आपण उरलेलं पाणी घालून घेणार आहोत. तर आता चमच्याचं पूर्ण मी आधी काढून घेते आणि नंतर मग आता हे आपण एकदा फिरवून घेणार आहोत. आपल्याला फक्त यामधला रवाच बारीक करायचा आहे. पीठ तर बारीकच आहे आपलं. तर बघा आता इथे एकदा मी मिक्सरचं भांडं जे होतं ते फिरवून घेतलेलं आहे. तर उरलेलं जे पाणी आहे ते पाणी आता इथे आपण घालून घेणार आहोत आणि एकदा परत फिरवून घेणार आहोत. तर असं आपल्याला 1 ते 2 वेळा करायचं आहे. तर परतही बघा आपण हे फिरवून घेतलेलं आहे, पण अजूनही पाणी आपल्याला यामध्ये लागणार आहे. तर एकदा बघा अजून मिश्रण घट्ट आहे, तर परत आपण पाणी घेणार आहोत आणि इथे आता आपण ही दुसरी वाटी पाण्याची भरून घेतलेली आहे, पण यामधलं अर्धच पाणी आपल्याला लागणार आहे. तर हे पूर्ण आपण एकदा फिरवून घेणार आहोत. असं मी 2दा केलेलं आहे. तर आता हे मिक्सरचं भांडं छोटं असल्यामुळे मला हे 2दा करावं लागलं. जर मोठं भांडं असेल तुमचं तर एकदाच केलं तरीही चालेल. तर आता याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. आपलं जे डाळ तांदूळाची इडलीचं मिश्रण आपण करतो ना त्याच पद्धतीचं तयार करायचं. फार जास्त पातळ करायचं नाही. फक्त एखाद्या तांदळाला पाणी कमी अधिक लागू शकतं. तर कमी जर वाटलं तर थोडंफार टाकायचं किंवा तुमच्या तांदळाला जर पाणी कमी लागत असेल तर मग कमी टाकायचं. तर आता इथे बघू शकता मिश्रण पूर्ण मी काढून घेतलेलं आहे. तर थोडाफार पाववाटी पाण्याचा फरक मागे पुढे होऊ शकतो. तर हे मिश्रण आपण पूर्ण काढून घेतलेलं आहे भांड्यामध्ये आणि परत एकदा तुम्हाला दाखवते मी बघा. या पद्धतीचं हे तयार करायचं. फार जास्त तुम्ही मिश्रण घट्ट केलं तर इडली छान स्पॉन्जी तयार होणार नाही आणि जास्त पातळ केलं तर इडली चिकट होऊ शकते. आता बघा पाणीसुद्धा एकदा दाखवते तुम्हाला. तर इथे आपण यामधलं अर्धं पाणी वापरलेलं आहे. म्हणजे आत्तापर्यंत पूर्ण आपण 1.5 वाटी पाण्याचा वापर केलेला आहे. तर आता हे मिश्रण म्हणजे आपली जी इडली आहे छान दिवसभर मऊ राहावी यासाठी चमचाभर यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता हे दोन्हीही साहित्य आपण या मिश्रणामध्ये एकत्र करून घेणार आहोत आधी. तर बघा हे पूर्ण आपल्याला छान असं एकत्र करून घ्यायचं आहे आणि आता हे मिश्रण आपण बाजूला ठेवूया आणि इडलीची जी पुढची तयारी आहे तर ती तयारी आधी करून घेणार आहोत. परत एकदा तुम्हाला सांगेल की जो तांदूळ चिकट असतो तो तांदूळ इथे आपल्याला वापरायचा नाही. तर आता हे मिश्रण मी बाजूला ठेवते. तर आता आपल्याला इडली कुकरमध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. त्या दिवशी मी नानखटाई केली होती. त्या दिवशी बघा इडलीचं कुकर हलकंसं काळं झालेलं आहे, पण ते अजूनही निघालेलं नाही. तर आता आपण इडलीचं जे स्टँड आहे त्या स्टँडला तेल लावून घेणार आहोत. तर ही जी पूर्वतयारी आहे ती आधीच आपल्याला करून घ्यायची आहे. तर आता दुसरेही स्टँड आहे असेच त्यांना तेल आधी लावून घेते आणि नंतर मग आपण मिश्रण यामध्ये भरणार आहोत. तर इथे आता आपलं जे मिश्रण आहे त्यामध्ये आपल्याला अगदी पाव टीस्पून एवढा खाण्याचा सोडा घालायचा आहे. कारण ही आपण इन्स्टंट इडली करत आहोत. तर त्यासाठी आपली जी इडली आहे छान स्पॉन्जी होण्यासाठी आपल्याला खाण्याचा सोडा यामध्ये वापरावाच लागतो. तर आता हे छान आपण एकत्र करून घेणार आहोत आणि फक्त इथे आपल्याला बघा 7 ते 8 सेकंदासाठी हे मिश्रण जे आहे ते छान असं एकसारखं आपल्याला फेटून घ्यायचं आहे. म्हणजे मिश्रण छान हलकं होईल आणि सोडा ॲक्टिवेट झाल्यानंतर आपलं जे मिश्रण आहे ते जाळीदार तयार होतं. मी तुम्हाला जाळी दाखवते. मिश्रण बघा असं फेटल्यामुळे छान हवा भरली जाते आणि इडलीसुद्धा छान हलकी जाळीदार अशी तयार होते.
तर हे मिश्रण आपलं बघा फेटल्यानंतर यावरची जाडी हलकेसे बबल्स यावर तयार झालेले आहेत. हे असे बबल्स तयार व्हायला पाहिजे, म्हणजे तुमची इडली छान अशी टम्म फुललेली तयार होते. तर आता हे मिश्रण आपलं फेटून तयार झालेलं आहे. तर आता आपण इडली स्टँडमध्ये एक एक करत पूर्ण हे मिश्रण भरून घेणार आहोत. तर इथे बघा मी पूर्ण मिश्रण आधी भरून घेते आणि नंतर आपलं इडली कुकरमध्ये पाणीसुद्धा आपण आधीच गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. तर इडली कुकर केव्हाही इडली स्टँडमध्ये मिश्रण टाकण्याच्या आधीच इडली कुकरमध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवायचं आहे. छान उकळतं पाणी असलं पाहिजे, म्हणजे इडली वाफवण्याची जी क्रिया आहे ती एकदम चालू होते आणि इडली हलकी व्हायला मदत होते. तर एक एक करत आपण स्टँड ठेवून घेणार आहोत. तर आता बघा बऱ्याचदा इडलीवर आपल्या पाणी पडतं, तर बरोबर जिथे खालच्या स्टँडची छिद्र आहेत तिथेच बघा आपली इडली दुसऱ्या स्टँडची आली पाहिजे, म्हणजे अजिबातही इडली स्टँडमध्ये पाणी राहत नाही, इडलीवर पाणी पडत नाही. आता झाकण बंद केलेलं आहे आणि 15 मिनटं इडली वाफवून घेऊया. तोपर्यंत आपण आता इथे चटणी तयार करणार आहोत. तर एक मध्यम आकाराचा जाडसर चिरलेला कांदा घेतलेला आहे. त्यावर चमचाभर तेल घालायचं आहे आणि इथे आपल्याला हा कांदा फक्त हलकासा ट्रान्सपरंट करायचा आहे, फार जास्त भाजत बसायचं नाही. तर इथे बघा आपण चटणी छान अशी इडलीसोबत खाण्यासाठी झटपट अशी तयार करणार आहोत. तर आता आपण जी इडली ठेवलेली आहे, तर गॅसची स्पीड इडलीची केव्हाही आपल्याला मोठीच ठेवायची आहे वाफवताना. आता इथे पाववाटी आपण शेंगदाणे घातलेले आहेत, 3 ते 4 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं, 2 ते 3 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आणि सर्व छान खमंग असं हे भाजून घ्यायचं आहे. आता हे सर्व छान भाजून झालेलं आहे. तर आता यामध्ये आपल्याला कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. त्यानंतर बघा आता इथे आपल्याला अगदी पाववाटीलाही थोडी कमी एवढी फुटाण्याची डाळ घालायची आहे, म्हणजे 2 चमचे घातले नाश्त्याच्या चमच्याने तरीही चालेल. आणि अगदी पाववाटीला थोडं कमी एवढं सुक्या खोबऱ्याचे काप घातलेले आहे. आता हे सर्व छान असं हलकंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि थोडं हे भाजल्यानंतर थंड करून घेणार आहोत आणि नंतर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहोत. तर इथे सर्व साहित्य थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेलं आहे. त्यामध्ये कोथिंबीर घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचं. आता गरजेनुसार यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि चटणी छान बारीक अशी करून घ्यायची आहे. तर आता ही चटणी आपण आधी बारीक करून घेणार आहोत. तर आपली बघा इडलीसोबत खाण्यासाठी जी चटणी आहे ती छान बारीक करून झालेली आहे. आता ही चटणी तुम्ही अशीही खाऊ शकता, पण यावर आपण आता फोडणी तयार करणार आहोत. तर फोडणीसाठी सर्वात आधी याच कढईमध्ये आपण 2 चमचे तेल घातलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये सुक्या लाल मिरच्या, त्याचबरोबर काही कढीपत्त्याची पानं आणि अर्धा चमचा मोहरी, त्याचबरोबर पाव चमचा जिरे आणि पाव चमचा उडीद डाळ घातलेली आहे. तर आता हे सर्व साहित्य छान तेलामध्ये परतल्यानंतर यामध्ये आपण तयार केलेली चटणी घालून घेणार आहोत आणि गरजेनुसार आणखी थोडं पाणी घालून घेणार आहोत. इडलीसोबत खाण्यासाठी जी चटणी असते ती थोडी पातळ असते, त्यासाठी इथे थोडं पाणी वाढवलेलं आहे. आता ही चटणी बघा छान एकत्र करून घ्यायची आणि ही कढई लोखंडी असल्यामुळे लगेच ही चटणी आपण दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. तर आता बघा आपलं जे इडलीचं कुकर आहे तर ते आता थंड झालेलं आहे. गॅस मी बंद केलेला आहे आणि इडली उघडून दाखवते तुम्हाला. तर इथे बघू शकता तांदळाच्या पिठाची इडली बघा किती छान टम्म फुललेली तयार झालेली आहे. आणि दुसऱ्याही स्टँड तुम्हाला दाखवते मी आपली इडली कशी तयार झालेली आहे. तर दुसऱ्याही स्टँडमधली इडली तुम्ही बघू शकता किती छान फुलल्या गेलेली आहे. आता ही इडली स्टँड थोडं थंड झालेलं आहे, तर आपण चमच्याने इडली बाहेर काढून घेणार आहोत. तर कळा सुरुवातीला मोकळ्या करून घ्यायच्या आणि एक एक करत आपल्याला इडली काढून घ्यायची. अगदी बघा इडली डिमोल्ड करताना अजिबातही इडली स्टँडला इडली चिकटत नाही कुठेही आणि किती छान अशी ही इडली तयार झाली आहे. तर आता दुसरी इडलीसुद्धा तुम्हाला एकदा मी काढून दाखवते. अगदी सहज ही इडली आपल्याला काढता येते आणि आता राहिलेल्या आहेत त्यासुद्धा आधी काढून घेते. तर बघा इथे भराभर अशा आपल्या ह्या इडल्या तयार करून झालेल्या आहेत आणि मी घेतलेलं जे प्रमाण तुम्हाला सांगितलेलं आहे त्यामध्ये माझ्या 12 इडल्या तयार करून झालेल्या आहेत. तर इथे ही इडली आपली अगदी झटपट अशी तयार झालेली आहे. अगदी तुम्हाला वेळेवर जरी इडली खावीशी वाटली तरीही तुम्ही अगदी 5 मिनिटात इडली तयार करू शकता. छान स्पॉन्जी, हलकी, मऊ लुसलुशीत अशी ही इडली तयार होते. आता ही इडली तुम्हाला तोडूनही दाखवते मी किती छान तयार झालेली आहे. तर मंडळी तुम्हीसुद्धा नक्की एकदा ही तांदळाची इडली ट्राय करून बघा आणि तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा लवकरच भेटूया नवीन एका रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.